तर स्ट्रॅटिफिकेशन ऑफ रिस्क कशी स्ट्रॅटिफाय करता येईल. तर 3 महत्त्वाचे क्वेश्चन आहेत म्हणतो तो. मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहेत का, नंतर ऑपरेशनचा टायमिंग, इमर्जन्सी डिले करता येईल, कॅन्सल करता येईल का, आणि रिव्हस्क्युलरायझेशन किंवा वॉल हे इंडिकेटेड आहे का. हे 3 प्रश्न आहेत. पेशंट, सर्जरी आणि मॅनेजमेंट. तर आधी गोल्डमन इंडेक्स होता, त्याच्यानंतर लीज इंडेक्स होता, नंतर मग डेस्की होता आणि त्याच्यानंतर लीज RCRI आहे. तर RCRI हा सुपिरियर टू बोथ आहे. तर 0, 1, 2, 3 6 फॅक्टर्स आहेत टोटल. त्याच्यापैकी मोर दॅन 3 असेल तर 11पर्यंत जातं. ते 0.4 चालू होतं आहे. तर हे लक्षात कसं ठेवावं थोडं मुश्किल आहे, मला लक्षात नाही राहत, कारण की ओव्हरलॅपिंग आहेत. लीज आहे आणि हा गुप्ता आहे. नंतर हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. NSQIP नॅशनल सर्जिकल क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. NSQIP सर्जिकल रिस्क कॅल्क्युलेटर. NSQIP सर्जिकल रिस्क कॅल्क्युलेटर हा जनरल सर्जिकल रिस्क कॅल्क्युलेटर आहे. आणि हा एजनुसार, सर्जरीनुसार तो चेंज होईल, पण कुठल्याही याला विचारलं तर हा एक जनरल बोलू शकतो. तर 6 रिस्क फॅक्टर आहेत. हाय रिस्क सर्जरी, नंतर IHD, CCF, स्ट्रोक, इन्शुलिन थेरपी आणि क्रिएट मोर दॅन 2. हे 6 फॅक्टर असतील. 3च्या वर तर 11% मॉर्टॅलिटी आहे. नंतर गुप्ताज सर्जिकल रिस्क कॅल्क्युलेटर, कार्डियक रिस्क कॅल्क्युलेटर. तर हा कार्डियक स्पेसिफिक आहे आणि बेटर दॅन ली आहे. तर याच्यात त्याने सर्जरी, टाईप ऑफ सर्जरी ठेवलं आहे, क्रिॲट ठेवलं आहे, आणि मग बाकी कार्डियक उडवलं आहे, CVS उडवलं आहे, डायबिटीज उडवलं आहे. त्याच्या जागी त्याने एज, फंक्शन आणि ASS स्टेटस घेतलं आहे. एज, फंक्शन आणि ASS स्टेटस. तर दिस इज बेटर. गुप्ताज कार्डियक रिस्क कॅल्क्युलेटर आफ्टर नॉन कार्डियक. तर हा स्पेसिफिक आहे फॉर नॉन कार्डियक. लीजचा पण कार्डियकसाठी आहे, हा जनरल आहे NSQIP. तर कोणाची रिस्क मोजावी की नाही, तर डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ सर्जरी आहे. जर इमर्जन्सी सर्जरी तर डिले करण्यात काहीच अर्थ नाही आहे. त्याच्यात तुम्हाला रिस्क असेसमेंट काही अगेन्स्ट त्याच्या काही करायची गरज नाही. अर्जंट किंवा सेमी अर्जंट असेल तर ओन्ली इफ अनस्टेबल कार्डिओव्हास्क्युलर आहे किंवा सिव्हिअर सिम्पटम्स आहेत, सिव्हिअर आहेत. तर जर सिव्हिअर असेल तर अर्जंट, सेमी अर्जंटमध्ये, कारण की तिथे थोडा तरी वेळ आहे. आणि इलेक्टिव्हमध्ये करा म्हणतो आहे तो, इफ मोर दॅन 45 ऑर विथ ॲडल्ट रेंज विथ नॉन सिग्निफिकंट डिसीज असेल तर इलेक्टिव्हमध्ये करू शकतो. कॉमन सेन्स आहे. इमर्जन्सीमध्ये जर सिव्हिअर डिसऑर्डर असेल तर इमर्जन्सीमध्ये तुम्ही काही करू शकत नाही. आणि मग तुम्हाला ते पेशंटशी कम्युनिकेट करायचं आहे की हा तुमचा कार्डियक रिस्क आहे. तर कार्डियक रिस्क असेसमेंट कशी करणार, तर आपण बघितली RCRI आहे, नंतर ऑनलाईन गुप्ता आहे, नंतर मेट आहे. मेटनुसार पण स्कोअर कॅल्क्युलेट होतो, आपण बघितलं 0 ते 4, 5 ते 9 आणि मग मोर दॅन 10. तर मग त्याच्यानुसार रिस्क वाढते. पण त्याच्यात त्याने काही पर्सेंटेज नाही दिले कोणाची किती आहे. ह्याचे तर ऑनलाईन गुप्ताचं तर तुम्हाला कळेल, ते कॅल्क्युलेट केल्यावर तो स्वतः देईल. नंतर मग हेच सेल्फ रिपोर्टेड फंक्शनल स्टॅटस मेट. नंतर बायोमार्कर्स कोणासाठी इंडिकेटेड आहे. इथे पण एजचा क्रायटेरिया लावला. इथे हायर एज आहे आणि मिडल एजवाल्यांना विथ सिग्निफिकंट कार्डियक रिस्क ऑर RCRI मोर दॅन 1. तर तो म्हणतो पण ही पॉईंट ऑफ केअर करा. NT-proBNP आणि BNP तर ही 100 आहे आणि ही 300 आहे, 3 पट. NT-proBNP आणि BNP. रेस्टिंग इको नाही बोलला आहे तो. नंतर कार्डियक CT एन्जिओग्राफी पण नाही बोलला आहे. एक्सरसाइज टेस्टिंग, CPET पण नाही बोलला आहे. फार्मॅक पण नाही बोलला आहे. न्यूक्लियोटाईड टेस्टिंग पण नाही बोलला आहे. याच्या आधीची आपण रेकमेंडेशन बघितले की इको जर रुटीनली नाही बोलला आहे, जर काही अननोन आहे किंवा असेस करायचं आहे तर. फार्मॅकचा पण तो नाही बोलला आहे. रुटीनचा तर काही संबंध देत नाही, फक्त पुअर स्टेटस आहे किंवा एलिव्हेटेड रिस्क आहे तर
इथे पण CPETमध्ये पण हाय रिस्क सर्जरी, इथे पेशंटच्या फॅक्टरबद्दल काही बोलला नाही. आणि एन्जिओग्राफी फक्त अनस्टेबल असेल तर रूटीन नाही बोलला आहे. सिमिलरली इथे अनस्टेबल पेशंट क्लास 3 क्लास 1 रिसेंट आहे, त्यांना इन्व्हेस्टिगेट करून इंटरव्हेन करा. बाकी स्टेबल पेशंटला काही गरज नाही आहे. त्याचं तुम्ही रिस्क स्ट्रॅटिफिकेशन करा. जर मेट कमी असतील तर तुम्ही नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट करू शकता. दॅट टू जर तुमचं हे चेंज होणार असेल तर. जर गुड कॅपॅसिटी आहे आणि हाय रिस्क आहे तर करा, हाय रिस्क असेल तर अदरवाईज काही गरज नाही. मग जे पण आहेत हे लोक किंवा याच्या स्ट्रेस टेस्टिंग केल्यानंतर जर काही पॉझिटिव्ह आलं तर एन्जिओग्राफी करावी लागेल तुम्हाला. पुन्हा जसं बघितलं लो सर्जरी पेशंट असेल तर बेसलाईन ECG पण नको. जर सिम्टमॅटिक पेशंट आहे आणि नॉन CAD आहे आणि लो रिस्क आहे तर करू शकतो, किंवा असिम्टमॅटिक आहे पण सर्जरी हाय रिस्क आहे तर, दोन्ही लो असेल तर नाही. असिम्टमॅटिकमध्ये जसं आहे स्ट्रेस एक्सरसाइज टेस्टिंग पण नाही बोलला आहे. लोअर दॅन 4 आणि एलिव्हेटेड रिस्क आहे पण मोर दॅन 4 मेट आहे तर करायची गरज नाही. ठीक आहे, तर या मेथड्स आहेत. RCRI, ऑनलाईन गुप्ता, मॅट, बायोमार्कर्स आणि रेस्टिंग इको, CPET, फार्मॅक इको आणि फार्मॅक स्ट्रेस टेस्ट. मग इनिशिएशन ऑफ थेरपीवर गेला आहे तर तो म्हणतो की जर पेशंट क्रोनिक थेरपीवर ऑलरेडी नाही आहे तर ॲस्पिरिन, बीटा ब्लॉकर, CCBs आणि अल्फा 2 ॲगॉनिस्ट चालू करू नका म्हणतो. आणि पेशंट स्टेबल असेल तर विनाकारण कोरिओनरी एन्जिओग्राफी करू नका. तर जस्ट पेरिऑप प्रोफायलॅक्सिससाठी ड्रग्स चालू करायचे नाही आणि स्टेबल पेशंट असेल तर रिवास्क्युलराइज करायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर मग ॲस्पिरिन 3 दिवस आधी चालू करायचं, 7 ते 10 दिवसांनी 3 दिवसापूर्वी बंद करायचं आणि 7 ते 10 दिवसांनी चालू करायचं. तर हे ॲस्पिरिनचं हा फंडा कुठं आपल्याला तर रिजनलसाठी तर काही रेकमेंडेड नाही आहे. सर्जन लोकांना पण काही फरक पडत नाही, फक्त क्लोज्ड कॅव्हिटी असेल तरच लोक म्हणतात. तर इथे पहिल्यांदा वाचलं मी की बाबा ॲस्पिरिन बंद करायचं म्हणून. नंतर बीटा ब्लॉकर कंटिन्यू करा, जर सिस्टॉलिक BP कमी असेल तर नका करू. कंटिन्यू कराबद्दल इथे इनिशिएशन करायला नाही म्हणजे हा कंटिन्यू करू शकता. आणि सिमिलरली ARB 24 तासाआधी बंद करा, कारण की रेझिस्टंट हायपोटेन्शन होतं, व्हॅसोप्रेसर लावावं लागतं. मग 2 दिवसांनी पेशंट स्टेबल जेव्हा होईल तेव्हा चालू करायचं आहे ते. स्टेटिन कंटिन्यू करा म्हणतो आहे. स्मोकिंग तर बंद करायची आहे. आणि निकोटीन हे इंटरेस्टिंग आहे, निकोटीन रिप्लेसमेंट 4 वीक्स अगोदर चालू करायचं आहे. मग इव्हॅल्युएशनचा प्लॅन समराईज करायला सांगतो तुला. जसं बघितलं आपण 3 गोष्टी आहे, अर्जन्सी, रिस्क ऑफ मेस आणि फंक्शनल कॅपॅसिटी, या 3 गोष्टींवर डिपेंडंट आहे. तर इमर्जन्सी सर्जरी आहे, काही गरज नाही आहे, तुम्ही प्रोसीड टू द सर्जरी, क्लिनिकली रिस्क स्ट्रॅटिफाईड करा. ACS असेल ॲक्यूटली तर त्याला ट्रीट करा. नाही आहे ऑब्व्हियसली ACS त्याला आहे तर आधी ट्रीट करावं लागेल, नाही आहे तर मग रिस्क कॅल्क्युलेट करा. जर तो लो रिस्क आहे फर्दर टेस्टिंग गरज नाही आहे. नंतर मोर दॅन 4 आहे तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला 4 to 10ला पण तुम्ही वर जाऊ शकता. फक्त लेस दॅन 4 आहे आणि डिसिजन मेकिंग अफेक्ट होत असेल तरच तुम्ही स्ट्रेस टेस्ट करा. मग स्ट्रेस टेस्टचा रिझल्ट नॉर्मल असेल तर तुम्ही पुन्हा सर्जरीला जा. जर स्ट्रेस टेस्ट ॲबनॉर्मल असेल तर मग तुम्ही रिव्हस्क्युलरायझेशन गाईडलाईननुसार विचार करा. तर नॉन इन्व्हेजिव्ह फर्दर टेस्टिंग, लेस दॅन 4, खूपच हाय रिस्क सर्जरी आहे, क्लिनिकल इंडिकेटर आहेत तर. आणि आपण बघितलं मॉडरेटवाल्यांमध्ये करायची गरज नाही आहे, तर प्लस मायनस आहे. एलिव्हेटेड रिस्क आहे परंतु त्यांचं मोर दॅन 4 मेट्स आहे तर गरज नाही आहे. नंतर लो रिस्कवाल्यांना गरज नाही आहे, नो रिस्क फॅक्टरवाल्यांना गरज नाही आहे, इंटरमिजिएट फॅक्टरवाल्यांना पण काही गरज नाही आहे. तर पुढे लेवल ऑफ एव्हिडन्स आणि क्लास ऑफ रिकमेंडेशन म्हटलेलं आहे. तर एव्हिडन्स ABC कुठे गेलं?
ए म्हणजे मेनी आर सी टीज, बी म्हणजे एकच आर सी टी आहे, सी म्हणजे फक्त ओपिनियन आहे. एकच आर सी टी किंवा नॉन रँडमाइज असतील तर बी. क्लास ऑफ रेकमेंडेशन आपण बघितलं, बेनिफिट टू मच मोर दॅन रिस्क इज क्लास 1, म्हणजे ते रेकमेंडेशन फॉलो करायलाच पाहिजे. मग 2A आणि 2B दोन आहेत. बेनिफिट इज मोर दॅन रिस्क, बेनिफिट इज इक्वल टू रिस्क ऑर मोर दॅन 2A 2B. तर 2Aचं नाव आहे रिजनल आणि 2B म्हणजे मे बी करू शकता. 3चं तर काही संबंधच नाही आहे, बेनिफिट इज लेस दॅन द रिस्क, त्याच्यामुळे हार्मफुल आहे, डू नॉट टू बी परफॉर्म्ड. ठीक आहे. त्याच्यामुळे रिव्हस्क्युलरायझेशन केव्हा करायचं, ओनली व्हेन इंडिकेटेड, हे क्लास 1 रिकमेंडेशन आहे, परंतु हे एक्सपर्ट ओपिनियन बेस्डच आहे. त्याचं 1A नाही आहे समोर दी अदर. आणि रुटीनली कुठलंही रिव्हस्क्युलरायझेशन करू नका. तर हा क्लास 3 रेकमेंडेशन आहे, बेस्ड ऑन सम आरसीटीज आहे. ठीक आहे. तर प्री ऑप CABG किंवा रिव्हस्क्युलरायझेशन कधी करायचं, जर लेफ्ट मेन डिसीज आहे, इजेक्शन फ्रॅक्शन कमी आहे, किंवा सिव्हिअर स्टेनॉटिक डिसऑर्डर आहे. स्टेनॉटिक डिसऑर्डर स्पेसिफिक आहेत कारण की ते हायपोटेन्शन मॅनेज नाही होणार पेशंटला, आणि त्याच्यानंतर तुमचा 1-1.5 महिना कमीत कमी गॅप, 6 weeks to 6 monthsचा गॅप पाहिजे, मिनिमम 6 weeks, पॉसिबली 6 months. आणि सिमिलरली PCI बिफोर नॉन कार्डियक सर्जरी, त्याच्याने काही खूप फायदा होत नाही, परंतु करू शकतो सिमिलर. याचं रिव्हस्क्युलरायझेशन हा इथे पण सब टॉपिक आहेच. म्हणून लेफ्ट मेन डिसीज, अनस्टेबल अंजायना आणि लाईफ थ्रेटनिंग अरेथमिया ड्यू टू ॲक्टिव्ह इस्किमिया. ठीक आहे. नंतर अर्जंट नॉन कार्डियक सर्जरीमध्ये जर तुम्हाला रिव्हस्क्युलरायझेशन करायचं असेल तर बलून किंवा बेअर मेटलच करा, कारण की यांचा अँटीकोॲग्युलेशनचा जो पिरियड आहे तो कमी आहे, 14 दिवस 30 दिवस. नंतर डिपेंडिंग ऑन अर्जन्सी आणि ब्लिडिंग थ्रोम्बोसिसच्या रिस्क तुम्ही डिसिजन घेऊ शकता की डिले करायचं की नाही. तर सर्जरीची रिस्क आणि स्टॉपिंग DAPTची रिस्क हे कम्पेअर करायची आहे. डिलेड until the risk of stopping is more.